मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण असं बघणार आहोत. मुक्ता ही सागर जवळ येऊन बसलेली असते. सागर हा झोपलेला असतो आणि मुक्ता सागरकडे बघतच म्हणत असते, खरंच सागरचा राग किती शांत झालाय ना. पहिल्यासारखे ते चिडचिड पण करत नाहीयेत आणि माझी बाजू पण घेत आहेत असं म्हणतच. आणि हे सगळा बदल कशामुळे झाला असेल, मी सिद्ध केलंय सई यांचीच मुलगी आहे त्याच्यामुळे, की दुसरंच कारण काहीतरी असेल असा विचार मुक्ता करत असते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी मुक्ता ही सर्वांसाठी नाश्ता बनवत असते, शिरा बनवत असते आणि मनाशीच बोलत असते. तर सागर हा पेपर वाचता वाचता मुक्ताकडे बघत असतो. तर तेवढ्यातच तिथे स्वाती येते आणि स्वाती म्हणत असते की मुक्ता, मी तुझी काहीतरी मदत करू का. तर मुक्ता म्हणत असते, स्वाती ताई तुम्ही बेबीला घ्या. तर स्वाती म्हणत असते, अगं बेबी गाढ झोपलाय, आता काय मदत करू. तर मुक्ता म्हणत असते मला चिंच. तर स्वाती ही चिंच काढण्यासाठी जाते. तर मुक्ताला इकडे मळमळ होत असतं. तर मुक्ता पळतच तिच्या रूमकडे जाते. तर इकडे स्वाती ही विचारात पडलेली असते आणि सागरही मुक्ताला काय झालं असेल. तर सर्वच जण टेन्शनमध्ये येतात. तर स्वाती म्हणत असते, टेन्शन घेऊ नका, मी बघते काय झालं. तर स्वाती ही मुक्ताच्या मागे जाते आणि विचारतच असते. मुक्ता ही स्वातीला सांगणारच, कारण तेवढ्यातच स्वातीला आठवतं मुक्ताने चिंच मागितली होती आणि मळमळ पण होते. तर स्वातीला वाटत असतं मुक्ता प्रेग्नेंट आहे. तर इकडे सई म्हणत असते, काय झालं माझ्या मुक्ता आईला. तर सई ही खूपच टेन्शनमध्ये आलेली असते ना, घरातले सर्वच टेन्शनमध्ये आलेले असतात. तर स्वाती तिथे पळतच येते आणि सांगत असते की मुक्ता ही प्रेग्नेंट आहे असं म्हणतात. आणि ते ऐकून घरातील सर्वच जण खूपच खुश होतात. आणि लकी तर म्हणत असतो की अजून एक छोटं बेबी येणार आहे. हे बघून ते सर्वच जण खुश असतात. बापू हे सागरचं कौतुक करत असतात आणि अभिनंदन करत असतात. तर हे सर्व तेवढ्यातच तिथे मुक्ता येते आणि मुक्ता हे सर्व काही ऐकते. तर मुक्ताला धक्काच बसतो. सर्वांचं लक्ष मुक्ताकडे जाते आणि सर्वच जण मुक्ताकडे जातात आणि मुक्ताचं अभिनंदन करत असतात आणि मुक्ताला बसायला सांगतात. या परिस्थितीमध्ये जास्त वेळ उभं राहायचं नसतं. तर मुक्ता ही सांगण्याचा प्रयत्न करते पण कोणीही तिची गोष्ट ऐकत नाही. तेवढ्यातच इंद्रा येते. तर स्वाती ही इंद्राला म्हणत असते, तू आजी होणार आहेस. तर हे ऐकून इंद्रा मात्र खूपच खुश होते आणि मुक्ताजवळ जाते. आणि नंतर इंद्राच्या लक्षात येते की इंद्रा म्हणत असते, हे कसं शक्य आहे, मुक्ता तर कधीच आई होऊ शकत नाही. तर सर्वच जण खूपच नाराज होतात आणि सर्वांच्या डोळ्यात नकळत पाणी येतं. तर मुक्ता ही रडतच सईचा हातात हात घेते आणि म्हणत असते, कोण म्हणतं मी आई होऊ शकत, मी तर आधीच आई झाले असं म्हणतच सईला ती मिठीत घेते. तर सर्वांनाच खूप वाईट वाटतं. तर सागरही मुक्ताकडे बघतच राहतो. तर इंद्रा ही डोक्याहून मुक्ताच्या हात फिरवतच म्हणत असते, हो ग बाई, माझं तोंड असं फुटकं आहे असं म्हणतच ती स्वतःला दोष देत असते. तर तेवढ्यातच बापूंना काहीतरी जळण्याचा वास येतो. तर बापू म्हणत असतात, काय जळालं. तर सर्वच जण किचन रूमकडे पळतात. तर तिथे सर्व शिरा जो बनवलेला असतो तो सर्व जळून गेलेला असतो. तर मुक्ता ही सर्वांची माफी मागते आणि म्हणत असते, पटकन मी दुसरं काहीतरी बनवते, तुम्ही 5 मिनिटं थांबा. तर स्वाती म्हणत असते, अगं मुक्ता, तुझी त्याच्यामध्ये काही चुकी नाही, मीच विसरले गॅस बंद करायला. म्हणत असते, मी बनवते काहीतरी. तर बापू म्हणत असतात, 1 मिनिट थांबा. तर बापू त्या कढईमधला शिरा हातावरती घेतात आणि टेस्ट करतात आणि म्हणत असतात, हा शिरा तर खूप छान झालाय. तर लकीही त्यामधला टेस्ट करतो आणि सागरही करतो. तर त्या दोघांनाही तो शिरा खूप आवडतो. बापू म्हणतात, आज आपण हा शिरा खाऊयात. हे बघून इंद्रा मात्र खूपच भणकते आणि म्हणत असते, मी जर जळालेला शिरा तुम्हाला दिला असता तर तुम्ही नसता खाल्ला. तर बापू हसतच म्हणत असतात, अगं सुनबाई, कोण पहिल्यांदा चुकी झाली, मग त्याच्यात काय एवढं असं म्हणतच सर्वजण डायनिंग टेबलवर जाऊन बसतात. आणि मुक्ता आणि सागर हे दोघे जणे सर्वांना सागरचे हे चांगले रूप बघून मुक्ता ही सागरकडे प्रेमानेच बघत असते. इकडे श्रावणी तयार होत असते. तेवढ्यातच तिथे हर्षवर्धन येतो गिफ्ट घेऊन. तर श्रावणी म्हणत असते, गिफ्ट आणले का, सर्व काही तयारी झाली का. तर असं म्हणतच दोघे जणही तिथून बाहेर जातात. तर इकडे सागरची ऑफिसमध्ये बोर्ड मीटिंग असते. तर सागर म्हणत असतो, आपण आत्तापर्यंत जे प्रोजेक्ट लॉन्च केले ते त्याच पद्धतीने आता करायचे नाही, आपल्याला यावेळी मॉडर्न बघायची. तर बोर्ड मीटिंगमधले म्हणत असतात, पण बजेट. तर मिहीर म्हणत असतो, बजेटची फाईल तुमच्या समोर आहे. यांच्यामधला एक सदस्य हा तिथे हजर नसतो. तर सागर म्हणत असतो, तो हॉस्पिटलमध्ये आहे. तर त्यांनी शेअर कुणाला ऐकले हे आपल्याला काहीही माहिती नाही. तेवढ्यातच तिथे श्रावणी आणि हर्षवर्धन येतात.
सागर हा त्या दोघांना बघतो आणि म्हणत असतो, इथून तुम्ही निघून जा, हे माझं ऑफिस आहे, नाहीतर तुम्हाला धक्के देऊन इथून बाहेर काढील. सिक्युरिटी एका हाकेच्या दुरेवर आहेत असं म्हणत असतो. मिस्टर शाणे, मला हे सर्व काही शेअर विकलेले आहे. तर हे ऐकून सर्वांच्याच पायाखालची जमीन सरक. तर सागर म्हणत असतो, मला तुमच्याबरोबर बिझनेस करायचा नाही आहे. तर हर्ष म्हणतो, का भीती वाटते का? तर सागर म्हणत असतो, नाही तर किळस येते असं म्हणत असतो. तर दुसरे मेंबर्स म्हणत असतात, सागर तुम्ही ऐकून घ्या, कारण मी तुमचं पर्सनल मॅटर बाजूला ठेवून यावेळेस बिझनेसचा विचार करा. आणि ते आज यावेळेस ते सुद्धा आपल्यासोबत आपले पार्टनर आहेत. तर श्रावणी ही सागर समोर हात समोर करते आणि म्हणत असते, पार्टनर. तर सागर हा तिला हात देत नाही आणि श्रावणीचा अपमान करते. म्हणत असते, बरं ठीक आहे, पण मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलंय. तर सागर तो गिफ्ट खोलून बघतो, तर त्याच्यामध्ये श्रावणीचा फोटो असतो. तर ते बघून हर्षवर्धन म्हणत असतो, या प्रोजेक्टसाठी तुम्हाला एक मॉडर्न हवी ना? तर श्रावणीसारखी मॉडर्न तुम्हाला कुठेच मिळणार नाही. हे बघून सागर मात्र खूपच वैतागतो. तर सागरला मात्र हे सर्व काही मान्य नसते, तर बाकीच्या मेंबरला सर्व काही मान्य असते. आणि हर्ष म्हणत असतो, बरं ठीक आहे, तुला मी 2 दिवसाची मुदत देतो, तू सावनीपेक्षा जास्त सुंदर मॉडर्न शोधून दाखव. तर सागर हा ते चॅलेंज ॲक्सेप्ट करतो आणि म्हणत असतो, तुला मी 2 दिवसात तुझ्यापेक्षा सुंदर मॉडर्न शोधून दाखवे. सावनी ही सागरला म्हणत असते, बरं ठीक आहे, पण तोपर्यंत हा फोटो माझा तुझ्या केबिनमध्ये राहू देत. जे आतापर्यंत तुला माझे गुण दिसले नाहीत ते त्या फोटोकडे बघून दिसतील. तर सागर हा म्हणत असतो, त्याच्या उलटच जर झालं तर पुढील भागामध्ये मुक्ता ही सागरसाठी डबा घेऊन आलेली असते. तिथे सावनी असते आणि सावनी मुक्ताला म्हणत असते, बघितलं का, सागरला माझ्याशिवाय करमत नाही, आता सोबतच काम करणार आहोत. पण मात्र मुक्ता तिच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. तर सागर म्हणत असतो, तुम्ही माझ्यासाठी डबा घेऊन आलात ना, चला मग माझ्या केबिनमध्ये आपण जेवण करूया. तर सागरच्या बोटाला टाचपिन लागलेली असते, त्याच्यामुळे सागरला जेवता येत नसतं. तर हे सर्व काही सावनी बघत असते. तर सागर म्हणत असतो, प्लीज मला भरवाल का? तर मुक्ता ही सागरला भरवत असते. तर हे सर्व काही लपून श्रावणी बघत असते. तर अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा.